संपूर्ण विश्वाला सुखशांती तथा दुःखमुक्तीचा संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार अभिवादन। समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी तथागतांनी उपदेशिलेला महान सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा भगवान बुद्धांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। ज्या महामानवाच्या महान पुण्याईमुळे या भारतभूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्रपणे अभिवादन। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, लहान बालक आणि बालिकांनो, मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांबद्दल खूप खूप मंगलकामना अर्पण करतो। अतिशय श्रद्धायुक्त चित्ताने आज आपण या ठिकाणी स्थानापन्न आहात, या बुद्ध विहारामध्ये आपण स्थानापन्न आहात। तुम्हा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख, बल, संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो। तुम्हा सर्वांना निरोगी दीर्घायुष्याचा लाभ हो, अशी मंगल कामना, मंगल मैत्री तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो। आज आपल्या सर्वांसोबत हा धम्मसंवाद, ही धम्मदेशना करीत असताना अतिशय आनंद होत आहे, कारण आज या आव्हाने जळगाव जिल्ह्यातील या आव्हाने गावामध्ये, या छोट्याशा एका गावामध्ये आपण आजचा हा धम्म संस्कार विधी संपन्न करीत आहोत। धम्म प्रचार आणि प्रसाराची गरज तर सगळीकडेच आहे। शहरात गरज आहे, त्याप्रमाणे खेड्यापाड्यात सुद्धा धम्माच्या प्रचार आणि प्रसाराची खूप गरज आहे। आणि म्हणून आमचा नेहमीच प्रयत्न असतो की जरी आमचं निवासस्थान शहरामध्ये असेल, पण तरी सुद्धा शहराला लागून असलेल्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये तुमच्यासारखे जे श्रद्धावान उपासक उपासिका राहतात, कार्यकर्ता मंडळी राहतात, त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या पुढाकाराने असा छोटेखानी धम्म संस्काराचे कार्यक्रम राबवावे, धम्मदेशनेचे कार्यक्रम राबवावे आणि धम्म प्रचार प्रसाराचं महत् कार्य त्या ठिकाणी करावं। हे त्यातलं खूप मोठं पुण्याचं काम सुद्धा आहे, ही सर्वांची जबाबदारी आहे। आणि म्हणून ह्या धम्म प्रचाराच्या कामामध्ये जी जी मंडळी, जी जी लोक तनमन धनानं सहकार्य करतात, ते खूप मोठं पुण्याचं काम करतात, ते फार मोठं पुण्याचं काम आहे। आणि म्हणून ह्या सर्व बाबी संपन्न करीत असताना आपल्यामध्येही बुद्ध धम्माबद्दल श्रद्धा उत्पन्न व्हावी, बौद्ध धम्माबद्दल विश्वास उत्पन्न व्हावा, श्रद्धा उत्पन्न व्हावी, याकरिता आपण स्वतःही प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे। तुम्ही या ठिकाणी विहारामध्ये आलेले आहात, विहारामध्ये मागील 20 मिनिटांपासून स्थानापन्न आहात, पुढेही धम्मदेशना संपन्न होईपर्यंत इथे बसणार आहात। ही तुमची श्रद्धा आहे, भगवान बुद्धांवर तुमची जी श्रद्धा आहे, बौद्ध धम्माप्रती तुमची जी श्रद्धा आहे, या श्रद्धेपोटी तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात। ज्या व्यक्तीची श्रद्धाच नाही आहे, श्रद्धेचा लवलेश सुद्धा नाही आहे, अगदी सुईच्या टोका एवढी सुद्धा त्याच्यात श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, तो विहारामध्ये येऊ शकत नाही। तुम्ही विहारामध्ये आलेले आहात कारण तुमच्यामध्ये श्रद्धा आहे, तुमच्यामध्ये विश्वास आहे, आणि म्हणून या श्रद्धेपोटी, या श्रद्धा बलामुळेच तुम्ही या विहारामध्ये अतिशय शांत चित्ताने बसून धम्म श्रवण करीत आहात। हे तुमचं खूप मोठं पुण्य आहे, हे तुमचं खूप मोठं पुण्य आहे। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जर खूप चांगलं आचरण करायचं असेल तर ती गोष्ट अगोदर समजून घेणं किती महत्वाचं आहे, आणि ती गोष्ट समजून घेण्यासाठी त्याबद्दल आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असणं किती महत्वाचं आहे, यावरून तुमच्या लक्षात येईल। भगवान बुद्धाने तर खूप खूप मोठं तत्वज्ञान विषद केलेलं आहे श्रद्धाबद्दल, की श्रद्धा किती महत्वाची आहे। तुमच्या जीवनामध्ये श्रद्धा किती महत्वाची आहे, आणि मग ती श्रद्धा कशी असावी, त्या श्रद्धेचं किती महत्वपूर्ण स्थान तुमच्या जीवनामध्ये आहे, ह्या संपूर्ण तत्वज्ञान उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे। भगवान बुद्धांनी श्रद्धा
याला एक बीज म्हटलेलं, बीज. जसं झाडाचं बीज असते ना, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी बीज पेरलात आणि बीज पेरल्यानंतर ज्याप्रमाणे त्या झाडाचं बीजाचं बीजरोपण होते, त्याचं रोपटं तयार होते, रोपट्याचा वृक्ष होतो, मोठं झाड तयार होते, हे श्रद्धा सुद्धा एका बीजाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये काम करते. तुमची ज्यांच्याप्रती कोणाप्रती श्रद्धा असेल त्या श्रद्धेचं बीज जेव्हा तुमच्या मनामध्ये पेरल्या जातं, तर बरोबर तुमची ती श्रद्धा बीज जे आहे, हे श्रद्धा बीज एका मोठ्या वृक्षाप्रमाणे ते मोठं असं रूप धारण करतं. ती श्रद्धा तुमच्या सुखाचं कारण ठरत असते आणि म्हणून ही श्रद्धा महत्वाची आहे. भगवान बुद्ध श्रद्धेला बल सुद्धा म्हणतात. बल म्हणजे शक्ती, पॉवर. तुमच्या जीवनामध्ये ते एक मोठं बल आहे, एक मोठी शक्ती आहे. श्रद्धा बल जर तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही मोठ्यात मोठ्या अकुशल परिस्थितीमध्ये सुद्धा सामोरे जाऊ शकता. श्रद्धा बल जर तुमच्यामध्ये असेल तर ही श्रद्धाची जी शक्ती आहे, ही खूप मोठी शक्ती आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये श्रद्धेचं किती महत्वपूर्ण स्थान आहे हे आपल्या सर्वांना हे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. परंतु याबद्दल अजूनही बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करणं महत्वाचं आहे. मी सुद्धा नेहमी सांगत असतो, तसं आध्यात्मिक गोष्टी तर खूप काही उपदेशित केलेल्या आहेत, पण काही व्यावहारिक गोष्टी आहेत श्रद्धेच्या संबंधामध्ये. म्हणजे श्रद्धा कशी असावी, तर काही आध्यात्मिक गोष्टीसोबत काही व्यावहारिक गोष्टी सुद्धा आपल्याला समजणं अतिशय गरजेचं आहे की नाही. तर व्यावहारिक गोष्टी कोणत्या आहेत, तर मी नेहमी एक वाक्य नेहमी लोकांना सांगत असतो की तुमची जी श्रद्धा आहे ना, तुमची जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा नेहमी परफेक्ट असावी. तुमची जी श्रद्धा आहे ही नेहमी क्लिअर असावी. समजलं? तुमची जी श्रद्धा आहे ती नेहमी क्लिअर आणि परफेक्ट असावी. क्लिअर म्हणजे सुस्पष्ट, कोणत्या प्रकारचं कन्फ्युजन नाही आहे. तुमच्या मनात कोणतं कन्फ्युजन नाही आहे, सुस्पष्ट आहे, एकदम क्लिअर आहे. तुमची श्रद्धा क्लिअर असावी, तुमची श्रद्धा परफेक्ट असावी. परफेक्ट म्हणजे संपन्न, परिपूर्ण, अर्धवट नाही, परिपूर्ण आहे. जेव्हा तुमच्या श्रद्धेमध्ये म्हणजे तुमची जी श्रद्धा आहे एकदम सुस्पष्ट असते, परिपूर्ण असते, तर खरंच त्या श्रद्धेचा तुम्हाला खूप मोठा लाभ मिळतो, खूप मोठा लाभ मिळतो. आम्ही जेव्हा समाजामध्ये फिरतो धम्माचा प्रचार प्रसार करीत असताना, तुमच्यासारखी मंडळी आम्हाला भेटतात, श्रद्धावान मंडळी असतात, पण तरी सुद्धा त्यांच्या श्रद्धेमध्ये परफेक्शन म्हणजे क्लिअर, त्यांची श्रद्धा परिपूर्ण क्लिअर नसते आणि परफेक्ट नसते. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा लाभ जो घडायला पाहिजे तो घडतच नाही. जसं आम्ही पाहतो की विदर्भ जो आहे, विदर्भ, नागपूर, वर्धा वगैरे हा जो भाग आहे ना, म्हणजे त्या भागामध्ये की नाही वित्तू बाबा नावाचा एक त्या ठिकाणी एक मंदिर आहे. वित्तू बाबा, तुमच्यापैकी बऱ्याचशा मंडळींना ऐकलं असेल ना वित्तू बाबा. त्याला बेडीवाला बाबा पण म्हणतात, त्याचे हातपाय बांधलेले तुम्ही फोटो पाहिला असेल. तर नागपूर आणि वर्धा सारखा तो जो भाग आहे, त्या भागामध्ये आपली काही बौद्ध मंडळी त्या वित्तू बाबाची पण पूजा करतात. आम्ही स्वतः पाहिलेलं आहे, वित्तू बाबाची पूजा करतात. जिथे भगवान बुद्धांचं पूजास्थळ आहे, बुद्धांचं रूप आहे, बाबासाहेबांची फोटो मूर्ती आहे, त्याच ठिकाणी की नाही वित्तू बाबाचा पण फोटो ठेवला असतो, छोटासा फोटो ठेवलेला असतो. तर असं म्हणतात की तो वित्तू बाबा एक चमत्कारिक बाबा होता, त्याने खूप काही चमत्कार केले, असं तसं त्याच्याबद्दल खूप काही आख्यायिका समाजामध्ये पसरलेल्या आहेत. तर आपली काही मंडळी बुद्धांवर त्यांची श्रद्धा आहे, भगवान बुद्धांवर त्यांची श्रद्धा आहे, परंतु भगवान बुद्धांसोबतच की नाही त्या बाजूला जो फोटो ठेवलेला असतो ना, त्या फोटोप्रती त्यांची जास्त श्रद्धा असते. त्यांना काय वाटते की अरे हा चमत्कारिक बाबा होता, याने खूप काही चमत्कार केले. तर श्रद्धा आहे, पण तरी सुद्धा मनाच्या कोणत्या तरी एका कोपऱ्यामध्ये, एका कॉर्नरमध्ये असा कुठेतरी विश्वास असतो, श्रद्धा असते छोट्याशा, की कुठेतरी काहीतरी चमत्कार घडेल, कोणीतरी चमत्कार घडेल आणि माझं भलं करेल. मग आपल्या जीवनामध्ये ज्या काही अपेक्षा असतात, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, माझं घर होऊ दे, मला पैसा मिळू दे, मला नोकरी लागू दे, अमुक होऊ दे, तमुक होऊ दे, अशा काही ज्या अपेक्षा असतात ना, तर त्या अपेक्षापोटी मनात श्रद्धा आहे बरं, पण त्या मनाच्या कुठेतरी एका कॉर्नरला एक अशी अपेक्षाही असते की कोणीतरी असं यावं आणि चमत्कार घडावा आणि माझ्या ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, पूर्ण झाल्या पाहिजे. आणि म्हणून मग ती लोक काय करतात की आता जसं तो वित्तू बाबा आहे, तो चमत्कारिक बाबा होता,
त्याने चमत्कार केले, लोकांना सुखी केलं, अशी आख्यायिका आहे. आणि मग भगवान बुद्धांपुढे तर नतमस्तक होतातच, पण त्यांचं सगळ्यात जास्त लक्ष विठ्ठोबाबाकडे असते, की या विठ्ठोबाबांनी काहीतरी पटकन चमत्कार करावा आणि माझ्या जीवनामध्ये माझं भलं करावं. बरोबर आहे, लोकांची आता का ती मानसिकता आहे, चमत्कार को नमस्कार. जिथं चमत्कार घडला तिथं नमस्कार करण्याची आपली मानसिकता आहे. आणि भगवान बुद्ध काय, भगवान बुद्ध म्हणतात चमत्कारावरती विश्वास ठेवू नका. बाबासाहेबांनी पण लिहून ठेवलेलं आहे, चमत्कारावरती विश्वास न ठेवणं हा धम्म आहे. अरे पण आपल्याला चमत्कार पाहिजे ना, चमत्कार घडला पाहिजे काहीतरी. चमत्कार घडलं तर आपल्याला कॉन्स्टंट बेनिफिट पाहिजे, कॉन्स्टंट, लगेच कॉन्स्टंट प्रॉफिट, म्हणजे लगेच बेनिफिट पाहिजे आपल्याला, कॉन्स्टंट बेनिफिट पाहिजे. तर मग काय करतात, चमत्कार घडणारा कोणतरी असेल ना तर तशा बुवा, बाबा, एखादा कोणी चमत्कारिक बाबा जो असतो ना त्याच्यावरती लोकांचा सर्वात जास्त विश्वास असतो. मग अशी पण काही मंडळी आहेत, बुद्धांबद्दल त्यांची श्रद्धा आहे, परंतु मनाच्या कोणत्या तरी कॉर्नरमध्ये सुद्धा त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची पण काही अंधश्रद्धा असते, अशा प्रकारची थोडीशी अंधभक्ती असते की बुद्धाकडून भलं झालं तर झालं, होईलच, इकडून पण करू ना आपण, मग हेही करू आपण, थोडंसं हे पण होईल ना. मग तर देवाची पूजा करा, देवीची करा, जत्रा यात्रा करतात, नारळ फोडतात, सगळे क्रियाकर्म सगळं करतात, कारण त्यांची तिथे पण कुठेतरी श्रद्धा असते. याचा अर्थ असा आहे तुमची बुद्धाप्रती श्रद्धा क्लिअर नाहीये, याचा अर्थ असा होतो भगवान बुद्धांवर तुमची जी श्रद्धा आहे ही श्रद्धा क्लिअर नाहीये, म्हणजे सुस्पष्ट नाहीये. कन्फ्युजन, म्हणजे तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहात. तुम्हाला वाटतं हेही करावं, तेव्हा तेही करायचं, हेही करायचं, तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहात. आणि हे जे कन्फ्युजन आहे ना, ह्या कन्फ्युजनमुळेच, ह्या मानसिक म्हणजे अवस्थेमुळेच तुम्हाला त्या गोष्टीचा परिपूर्ण लाभ कधीच होत नाही. आणि तुमची श्रद्धा ही क्लिअर म्हणजे सुस्पष्ट नसल्यामुळे तुम्ही परफेक्ट नाही आहात. तुमच्यामध्ये जसं बौद्ध धर्माप्रती परफेक्शन यायला पाहिजे, परिपूर्णता यायला पाहिजे, ते तुमच्यामध्ये येत नाही आहे. कारण तुमच्या श्रद्धेमध्ये कुठेतरी कमी पडत आहात. म्हणून ही श्रद्धा तुमची क्लिअर असावी. आम्ही नागपूर दौरा केला, काही बौद्ध मंडळींकडे पण आम्ही भेटी दिल्या. तर तिकडे एक ताजुद्दीन बाबा फेमस आहे, ताजुद्दीन बाबा, त्याच्याबद्दल पण असंच चमत्कारिक गोष्टी, आख्यायिका वगैरे आहेत. तर आपली काही मंडळी की नाही त्याची पण पूजा अर्चा करतात. खरं आहे बरं की तो चमत्कारिक बाबा होता, काहीतरी चमत्कार करेल, मी जर त्याच्याकडे गेलो, चादर चढवली, नारळ फोडलं, अमुक तमुक केलं, असं केलं तसं केलं, तर तो माझ्यावरती खुश होईल आणि चमत्कार होईल आणि माझं भलं करेल. कारण बुद्ध तर चमत्कार करत नाहीत. मग त्याचं करून बघू, काय झालं तर झालं काहीतरी चमत्कार. म्हणजे लोकांचा चमत्कारावरती जास्त विश्वास आहे. पण बांधवांनो, बुद्धावर जी श्रद्धा असते किंवा बुद्ध धम्माची जी श्रद्धा आहे, ह्या श्रद्धेचं पहिला जो सर्वात मोठा गुण आहे ना, त्या जो विकसित होतो माणसामध्ये, तो हा गुण आहे, त्या माणसाचा विश्वास बसतो की ह्या जगामध्ये चमत्कारासारखी कोणती गोष्ट नाहीये. हे लक्षात ठेवा. कोणीतरी येईल, माझं भलं करेल, असं कधीच होत नाही. हे तुम्ही एकदम क्लिअर करायला पाहिजे मनाला की ह्या जगात चमत्कारासारखी कोणतीच गोष्ट घडत नाही. तुमचा सुख करता तुम्हीच आहात, तुमचा दुःख हरता सुद्धा तुम्हीच आहात. तुमचा सुख करता, तुमचा दुःख हरता, अरे दुसरा कोणीच नाही आहे. तुम्हीच तुमचे सुख करता आणि तुम्हीच तुमचे दुःख हरता आहात. भगवान बुद्धाने अतिशय सोप्या भाषेत सांगितलं की अत्त दीप भव, तुम्ही स्वतःचे दीपमान व्हा, तुम्ही स्वतःचे सुख करता आहात. भगवान बुद्धांचा उपदेश आहे. ज्या वेळेस माणसाला हे समजते की अरे खरंच जो बुद्धिजीवी आहे, ज्याला धम्म समजला, तो ह्या विश्वासाने ह्या गोष्टी सांगतो, अरे ह्या जगात चमत्कारासारखी कोणतीच गोष्ट नाही आहे, माझं भलं कोणी दुसरं करूच शकत नाही आहे, तर त्याची श्रद्धा अजून परिपक्व होते. आणि मग तो एकच वचन बोलतो, नथी मे शरणं अय्यं. अरे या जगामध्ये मला कोणतं शरणस्थान नको. नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं. बुद्धच माझे आधारस्तंभ आहेत, बुद्धच माझे शरणस्थान आहेत. एतेन सच्च वज्जेन होतु मे जय मंगलं. हे सत्य वचन आहे, हे सत्य वचन आहे. आणि या सत्य वचनाने माझं जय मंगल कल्याण हो. नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं. ह्या तीन रत्नांची शरणस्थान हे सर्वात मोठे शरणस्थान आहे. हेच माणसाच्या सुखाचे मोठे आधारस्तंभ आहेत. हे तुमच्या जीवनामध्ये एकदम क्लिअर असायला पाहिजे. मी हे जे तुम्हाला एक दोन जे उदाहरण सांगितलेले आहेत ना, ते फक्त प्रायोगिक तत्वावरती आहेत. तुम्ही तुमच्या जीवनाचं एकदा चिंतन करून बघा की खरंच माझी जी बुद्धाप्रती श्रद्धा आहे ती क्लिअर आहे का.
मी विचारणार नाही, तुम्ही चिंतन करा, स्वतःचं मेडिटेशन करा की माझी जी श्रद्धा भगवान बुद्धांप्रती आहे, धम्माप्रती आहे, संघाप्रती आहे, तर ही श्रद्धा क्लिअर आहे का, म्हणजे सुस्पष्ट आहे का, मला खरोखरच बुद्ध समजलेला आहे का, माझी श्रद्धा ही परफेक्ट आहे का, म्हणजे परिपूर्ण आहे का, हे स्वतःच तुम्ही स्वतः चिंतन करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही भंतेजी जे बोलले ते माझ्यामध्ये कुठेतरी कमीपणा आहे, मी सुद्धा कुठेतरी असं चमत्कारावरती माझा विश्वास आहे, मी सुद्धा म्हणजे समजा स्वतःच्या स्वार्थापोटी म्हणा किंवा माझा थोडासा काही लाभ व्हावा, माझ्या काही छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात या पोटी मग जत्रा यात्रा करते, नारळ फोडेन किंवा काहीतरी चमत्कारिक गोष्टीवरती विश्वास ठेवेल, अशा गोष्टी मी करत आहे किंवा करत आहो, तर समजून जायचं की आपली श्रद्धा ही क्लिअर नाही आहे, आपली श्रद्धा ही क्लिअर नाही आहे आणि म्हणून आपण परफेक्ट होतच नाही आहे. म्हणून श्रद्धेला नेहमी क्लिअर करा. यासाठी तुमची बुद्धांप्रती जी श्रद्धा आहे ही श्रद्धा क्लिअर असायला पाहिजे. बुद्ध म्हणजे काय हे तुम्हाला समजला पाहिजे, धम्म म्हणजे काय हे तुम्हाला समजला पाहिजे, संघ म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये श्रद्धेला किती महत्वाचं स्थान आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही जेव्हा म्हणजे आम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अनुभवतो, पाहतो, तर ज्यावेळेस आम्ही एखाद्या अशा लोकांना पाहतो ना, म्हणजे की म्हणजे आहेत ते बौद्ध आहेत, ते म्हणजे भगवान बुद्धां त्यांची श्रद्धा पण आहे, रोज विहारात पण जातात, रोज पूजा करतात, वंदना करतात आणि भरपूर काही बुद्ध धर्मातलं त्यांना ज्ञान पण आहे. पण ज्यावेळेस अशा लोकांना घरी गेल्यानंतर आम्ही घरी पाहतो एखादा काहीतरी विचित्रच काहीतरी देवाचा फोटो आहे, काहीतरी वेगळ्याच प्रकारचा काहीतरी आम्हाला प्रकार पाहायला मिळतो, आम्हाला त्यांचा राग येत नाही, आम्हाला त्यांचा राग येत नाही की काय हे लोक स्वतःला बौद्ध म्हणतात आणि घरामध्ये अशा प्रकारे देवाचा फोटो ठेवतात, त्या देवाचा ह्या देवा, आम्हाला राग येत नाही. तुम्ही पण राग करू नये अशा लोकांचा, त्यांच्याबद्दल आपण करुणा करावी, मैत्री करावी, असा विचार करावा. अरे हे लोक अज्ञानी आहेत, हे लोक अज्ञानी आहेत. अज्ञान म्हणजे काय, चमत्कारावरती विश्वास ठेवतात बिचारे, यांचा चमत्कारावरती विश्वास आहे, यांची श्रद्धा क्लिअर नाही आहे, त्यांच्याप्रती आपण करुणा करावी, मैत्री करावी की ही लोक अज्ञानी आहेत, ह्या लोकांना धम्म सांगितला पाहिजे, ह्या लोकांना धम्माच्या सहवासात आलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत धम्माचा ऍक्सेस झाला पाहिजे. आणि म्हणून धम्म प्रचार आणि प्रसाराची किती गरज आहे, विशेष करून अशा खेड्यांमध्ये, अशा खेड्यामध्ये किती गरज आहे याचे तुम्हाला महत्त्व समजून येईल. आणि म्हणून आपल्या सर्वांना या गोष्टीचं विशेष महत्त्व समजलं पाहिजे. आज या विहारामध्ये आपण आहोत, म्हणजे बघा किती आनंद होतोय मला. हे लहान लहान मुलं आहेत या ठिकाणी बसलेली, अतिशय शांत चिंतन बसलेली आहेत, ऐकत आहेत. त्यांना ह्या मी जे बोलतोय ना त्यांना ते 100% समजलेलं नाही आहे, त्यांना ते क्लिअर आणि परफेक्ट समजलेलं नाही, पण किमान त्यांना त्यांच्या कानावरती शब्द पडत आहेत की बुद्धाप्रती श्रद्धा असावी, चमत्कारावरती विश्वास ठेवू नये, ते काल्पनिक असते सर्व, आपणच आपले सुख करता दुःख करता आपणच आहोत. हे संस्कार आहेत, हे सगळे संस्कार आहेत, त्यांच्या मनावर बिंबवणारे हे संस्कार आहेत. आणि म्हणून आपल्याला सुद्धा ही बाब परिपूर्ण करायची आहे की जसं आता मी स्वतःची म्हणजे माझी जी श्रद्धा आहे, माझी सुद्धा श्रद्धा एकदम क्लिअर आणि परफेक्ट असेल, त्याचप्रमाणे ते संस्कार मी माझ्या मुलांना सुद्धा देण्याचा प्रयत्न करेल. कारण ही तुमची पुढची पिढी आहे, यांना चांगलं घडवा, त्यांना नेहमी बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा आदर्श द्या. हा संस्कार त्यांच्या मनावर बिंबवला पाहिजे तुम्ही. बुद्धांचा आदर्श म्हणजे काय, त्यांना लहानपणापासूनच सांगा की बघ बाळा, हे आपले बुद्ध आहेत, भगवान बुद्ध आहेत, त्यांनी कधी हिंसा केली नाही, कधी चोरी केली नाही, कधी व्यभिचार केला नाही, कधी असत्य भाषण केलं नाही, कधी मद्यपान केलं नाही, एवढे सदाचारी बुद्ध आहेत. बाळा, तुला बुद्धाप्रमाणे सदाचारी बनायचं आहे. हा संस्कार त्यांना सांगा ना तुम्ही. बुद्धाचा आदर्श त्यांना सांगा, सर्वात महान आदर्श आहे, हे आपले बाबासाहेब आहेत. बाळा, बाबासाहेबांकडे त्यावेळेस काहीच नव्हतं, पण तरी सुद्धा बाबासाहेब झाले, तुमचे आमचे उद्धारकर्ते झाले. बाळा, तुला बाबासाहेबाप्रमाणे खूप शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे, मोठ्या पदावरती जायचं आहे. हा संस्कार त्यांना द्यावा लागेल की नाही. ते संस्कार देण्याचं काम कोणाचं आहे, आई वडिलांचं आहे. मग आई वडिलांनी सुद्धा आपल्या लहान लहान मुलांवर, बालकांवरती हा चांगला संस्कार देणं अतिशय गरजेचं आहे. मग जर आई वडीलच जर चुकीचे संस्कार देत असतील, चमत्काराचे संस्कार, काल्पनिक संस्कार, जुन्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अशा जुन्या सगळ्या गोष्टींचे जर संस्कार त्याच्या मनावर बिंबवत असतील, तर विचार करा की आज 2020 आहे, 2040 मध्ये ही ज्या बालकं मोठी होतील ते जग कसं असेल.
आजच एवढं सायंटिफिक युग आहे ना, सहज हे मुलं मोबाईल हाताळतात. मोबाईल हाताळणं काय आणि म्हणजे एवढं वैज्ञानिक युग आहे आज. 20 वर्षानंतर ही जी बालकं जेव्हा 20-22 वर्षांची होतील 2040 मध्ये, ते युग कसं असेल? पूर्ण सायंटिफिक युग असेल. मग त्या काळामध्ये आपली मुलं ही पूर्ण वैज्ञानिक असायला पाहिजे, बुद्धिवादी असायला पाहिजे. याकरिता आतापासूनच त्यांना वैज्ञानिक म्हणजे चांगले संस्कार द्या. शुद्ध श्रद्धेचे बुद्धाच्या म्हणजे बुद्ध आणि बाबासाहेबांचे संस्कार त्यांच्या मनावरती बिंबवा. त्यांच्या प्रती त्यांची जी श्रद्धा आहे ती क्लिअर आणि परफेक्ट ठेवा, जेणेकरून आपल्या मुलांवरती चांगले संस्कार पडतील, ती मोठे होतील, तुमच्या परिवाराचं समाजाचं नाव मोठं करतील. म्हणून बांधवांनो, विहारामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला स्वतः चिंतन करावं की बुद्धाप्रती, धम्माप्रती, संघाप्रती आणि बाबासाहेबांच्या प्रती माझी जी श्रद्धा आहे, माझा जो विश्वास आहे, हा क्लिअर आणि परफेक्ट असायला पाहिजे. क्लिअर आणि परफेक्ट असायला पाहिजे. आणि असाच संस्कार आपल्या परिवारातील जी लहान लहान बालकं आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपण द्यायला पाहिजे. ती सुद्धा मोठी होतील, तुमच्या परिवाराचं नाव मोठं करतील. आज आपल्या सर्वांशी हा धम्मसंवाद करीत असताना फार आनंद होत आहे. काय नाव गावाचं? आव्हाणे ना? आव्हाणे, जळगाव या जिल्ह्यामध्ये आव्हाणे या गावामध्ये आल्यानंतर आणि आपल्या सर्वांशी भेट घेतल्यानंतर सुंदर असं बुद्धविहार आहे. खूप आनंद झाला. पुनश्च आम्ही आमच्याकडे येत राहू आणि अशाच प्रकारे आपली जी श्रद्धा आहे भगवान बुद्धांप्रती, बाबासाहेबांप्रती, यामध्ये नेहमी वाढ होत राहो, वृद्धिंगत होत राहो. आणि या वाढलेल्या वृद्धिंगत झालेल्या श्रद्धेने आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण हो, अशी मंगल कामना आपल्या सर्वांच्या प्रती मी व्यक्त करतो. पुनश्च एकदा तथागतांच्या आशीर्वाद वचनांमधून आपल्या सर्वांच्या प्रती आशीर्वाद वचन अर्पण करीत आहोत. अभिवादनशीलिस्स नित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वढन्ति आयुवन्नो सुखं बल. म्हणा साधू.